पुण्यात तोतया लेडी सिंघमला बेड्या ठोकण्यात आल्या। पोलीस होण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं, पण ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी एका तरुणीनं थेट पोलिसांचा गणवेशच परिधान केला। अंगावर खाकी, खांद्यावर स्टार आणि रुबाबदार वावर। पण ही खरी पोलीस अधिकारी नसून तोतया लेडी सिंघम असल्याचं समोर आलं। पुण्यातील लष्कर पोलिसांनी या 25 वर्षीय तरुणीला कॅम्प परिसरातून अटक केली असून तिच्या या कारनाम्यामुळे पुणे शहरात मोठी खळबळ उडाली आहे। पुण्यातील कॅम्प परिसरात पोलिसांच्या वर्दीत वावरणारी ही तरुणी पाहून अनेकांना ती खऱ्या अर्थानं पोलीस अधिकारी असल्याचं वाटत होतं। मात्र तिचा हा खाकी रुबाब फार काळ टिकला नाही। अटक करण्यात आलेल्या महिलेचं नाव समीना आसिफ इनामदार उर्फ समीना अयूब पठाण असं आहे। आरोपी महिला पोलीस उपनिरीक्षक दर्जाचा गणवेश परिधान करून नागरिकांवर प्रभाव आणि रुबाब पाडत होती। मात्र लष्कर पोलिसांच्या सतर्कतेमुळे या तोतया महिला पोलिसाचा भांडाफोड झाला। 6 जून रोजी लष्कर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक महेश शिंदे हे कॅम्प परिसरात गस्त घालत होते। त्यावेळी एका खाजगी क्लिनिक बाहेर पोलिसांच्या वर्दीत उभी असलेली ही तरुणी त्यांच्या नजरेस पडली। तिच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने PSI शिंदे यांनी महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीनं तिची चौकशी सुरू केली। तू कोणत्या पोलीस ठाण्यात कार्यरत आहे? तुझे ID कार्ड कुठे आहे? अशा पोलिसी प्रश्नांची सरबत्ती सुरू होताच संबंधित तरुणीची बोलती बंद झाली। पोलिसांनी अधिक चौकशी केली असता ती खोटी पोलीस असल्याचं उघड झालं। या संपूर्ण कारवाईची माहिती पोलीस उपायुक्त संदीप भाजीभाकरे यांना दिली। पोलीस तपासात या प्रकरणाची आणखी एक धक्कादायक बाजू समोर आली आहे। आरोपी समीनाला कॅम्प परिसरातील एका नामांकित क्लिनिकमध्ये उपचारासाठी डॉक्टरांची वेळ हवी होती। मात्र तिथे गर्दी असल्यानं तिला डॉक्टरांची अपॉइंटमेंट मिळत नव्हती। त्यामुळे तिनं थेट पोलिसांचा गणवेश परिधान केला आणि आपण पोलीस अधिकारी असल्याचा आव्हानात क्लिनिकच्या रिसेप्शनवर दबाव टाकून लवकर अपॉइंटमेंट मिळवण्याचा प्रयत्न केला। गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपी समीनाच्या घराची देखील झडती घेतली। तेथे पोलिसांचे आणखी काही गणवेश आढळून आले। त्यामुळे यापूर्वीही तिनं अशाच प्रकारे कोणाची आर्थिक किंवा अन्य फसवणूक केली का? पोलीस असल्याचं सांगून कुणाला धमकावून काही बेकायदा लाभ घेतला का? याचा आता गुन्हे शाखेच्या मदतीनं सखोल तपास सुरू आहे। तर समीनाचे पोलीस दलात भरती होण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं होतं। सध्या ती एका खाजगी कंपनीत नोकरी करत होती। मात्र अपूर्ण राहिलेलं स्वप्न खोट्या मार्गानं पूर्ण करण्याच्या नादात तिनं कायद्याचाच भंग केला आणि अखेर खऱ्या पोलिसांच्या जाळ्यात अडकली। रिपोर्ट न्यूज टुडे 24 पुणे।